हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस ना खूप खास होता कारण आज नागपंचमी आणि श्रावण सोमवार हे दोन्ही एकाच दिवशी आले होते. त्यामुळे आज दोन पूजा करायच्या होत्या आणि साहजिकच आजची तयारीसुद्धा थोडी जास्तच होती. तर सर्वात आधी आज सकाळी उठले, अंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर लगेच लागली स्वयंपाकाला, कारण आज दोन पूजा होत्या आणि पूजा करण्याआधी नैवेद्याची आणि स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवायची होती. सर्वात आधी मी कुकरमध्ये बटाटे उकडायला लावून दिले, तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायला घेतली. त्यानंतर मी कणिक भिजवायला घेतली कारण आज मला नागपंचमीचा नैवेद्य बनवायचा होता. आता हा नैवेद्य म्हणजे आमच्याकडे नागोबाचा खेळ असं म्हणतात. हा आमच्याकडचा पारंपरिक नैवेद्य आहे. यामध्ये 9 दिवे, करंज्या, मुठ्या, मोदक, पुऱ्या असं बरंच काही बनवलं जातं. आमच्याकडे नागपंचमीच्या पूजेला हा नैवेद्य करण्याची पद्धत आहे आणि पूजेच्या वेळी हा सगळा नैवेद्य नागदेवतासमोर ठेवला जातो. म्हणून मी विचार केला की आधी नैवेद्याची सगळी तयारी करून घेऊया, कारण एकदा पूजा करायला बसलं की मध्ये उठून काही करायला नको. आज दोन पूजा करायच्या होत्या, त्यामुळे आधी सगळं बनवून घेते आणि मग निवांतपणे पूजा करायला बसते असं ठरवलं. मग सर्वात आधी नागोबाच्या साठी दिवे तयार करून घेतले, त्यानंतर मोदक केले, करंज्या केल्या आणि अशा प्रकारे हळूहळू सगळा नैवेद्य तयार करून घेतला. त्याचबरोबर बाकी सगळ्यांसाठी चहासुद्धा गॅसवर ठेवून दिला होता. माझी सकाळपासून एकीकडे पूजेची तयारी आणि दुसरीकडे स्वयंपाक अशी धावपळ चालू होती आणि तेवढ्यात आमची लाडूबाई उठली. आज काहीतरी छान सण आहे, त्यामुळे मम्मीने आपल्याला छान तयार करून द्यायला पाहिजे असं तिचं चालू होतं. तिला तर साडीच घालायची होती. सकाळपासून तिची थोडी रडारडसुद्धा चालू होती, पण मग मी तिला थोडं समजावून सांगितलं आणि छोटी छानसा ड्रेस घालून तयार करून दिलं. आज तिला शाळेतसुद्धा जायचं होतं, त्यामुळे म्हटलं शाळेत जाण्यापूर्वी तरी सणासारखं छान तयार करून देऊया. मग सगळं आवरून आम्ही छान चहा घेतला आणि त्यानंतर पुन्हा लागली नैवेद्याच्या तयारीला. नैवेद्यासाठी जे काही बनवलं होतं ते आधी सगळं तळून घेतलं. त्यानंतर आता वेळ होती प्रसादाची. नागपंचमीला आमच्याकडे गोड म्हणून रव्याचा शिरा केला जातो आणि हा शिरा कढईत करून देवासमोर नैवेद्य म्हणून ठेवला जातो. आमच्याकडे हा शिरा सवा मुठीने करण्याची पद्धत आहे. तर सर्वात आधी मी कढई गॅसवर ठेवली आणि त्यामध्ये रवा मंद आचेवर छान भाजून घेतला. रवा व्यवस्थित भाजला की त्याचा सुगंधसुद्धा खूप छान येतो. त्यानंतर कढईमध्ये छान तूप टाकलं, त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून ते तुपामध्ये छान तळून घेतलं. हे ड्रायफ्रूट्स मी आधीच रात्री कापून ठेवले होते, कारण नागपंचमीच्या दिवशी कुठली वस्तू कापायची नाही अशी आमच्याकडे पद्धत आहे. त्यामुळे जी काही तयारी होती ती मी आदल्या रात्रीच करून ठेवली होती. मग हे ड्रायफ्रूट छान तळून घेतल्यानंतर त्यामध्ये भाजलेला रवा टाकला आणि तुपामध्ये तो रवा पुन्हा छान परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि ड्रायफ्रूटसुद्धा त्यामध्ये टाकले. आता मी जेवढ्या वाटीने रवा घेतला होता तेवढ्याच वाटीने साखर घेतली. साखर टाकून सगळं छान एकजीव करून घेतलं आणि साधारण 10-15 मिनटं शिरा मंद आचेवर होऊ दिला आणि अशा प्रकारे आपला छान गरमागरम रव्याचा शिरा तयार झाला. आता नैवेद्याची जवळपास सगळी तयारी झाली होती, त्यामुळे पुढे आता वेळ होती पूजेची. सर्वात आधी मी श्रावण सोमवारची पूजा करून घेतली. त्यासाठी मी एक छानसा छोटा चौरंग ठेवला होता. माझ्याकडे भगवान शिवशंकरांचा एक फोटो होता, तो चौरंगावर ठेवला. त्यानंतर समोर एक ताट ठेवला आणि त्यामध्ये शिवजीची पिंडे ठेवली. पिंडीला पंचामृताचा अभिषेक केला, बेल वाहिला आणि वस्त्रमाळ वगैरे सगळं अर्पण केलं. रांगोळी काढून घेतली होती आणि मी स्वतः बनवून ठेवलेला हा सुद्धा पिंडीला घातला. नैवेद्य अर्पण करून अशा प्रकारे माझी श्रावण सोमवारची पूजा छानपैकी करून घेतली. पूजेचा व्हिडिओ थोडा मोठा होत होता, त्यामुळे प्रत्येक गोष्ट सविस्तर दाखवता आली नाही, पण तुम्हाला पुढचा ब्लॉगमध्ये श्रावण सोमवारची पूजा नेमकी कशी आणि कोणत्या पद्धतीने करायची याची माहिती हवी असेल तर नक्की सांगा. मी पुढच्या ब्लॉगमध्ये सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर आता वेळ होती नागपंचमीच्या पूजेची. नागपंचमीच्या पूजेसाठी मी एक पाट ठेवला आणि त्यावर छान लाल कपडा अंथरला. त्यानंतर माझ्याकडे एक पाटी होती, त्याला छान पांढऱ्या रंगाचा पेपर लावला आणि त्यावर 9 नाग असे काढून घेतले. नागपंचमीच्या पूजेमध्ये 9 नागांचं विशेष महत्त्व मानलं जातं, म्हणून ही 9 नाग काढून घेतली. त्यानंतर सकाळी बनवून ठेवलेला नागोबाचा खेळ म्हणजेच नैवेद्य तेथे अर्पण केला. दिवे लावले आणि जो शिरा प्रसादासाठी केला होता तो सुद्धा कढईतच ठेवला. आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी शिरा हा कढईतूनच ठेवण्याची पद्धत आहे, म्हणून तो वाटीत काढला नाही. त्याचसोबत नारळसुद्धा ठेवला आणि अशा प्रकारे नागदेवतेची पूजा करण्यासाठी सगळी तयारी पूर्ण झाली. मग आम्ही छान कापूर लावून आरती केली आणि तेवढ्यात कार्तिकीच्या शाळेत जाण्याची वेळ झाली होती, तर तिला शाळेत जायचं होतं, त्यामुळे मी तिला बाय बाय केलं आणि ती शाळेत निघून गेली. त्यानंतर मी पुन्हा घरात आली. नागपंचमीच्या
नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला नैवेद्य म्हणून लाह्या आणि फुटाणे दाखवले जातात। त्यानंतर हा नैवेद्य घरामध्ये थोडा थोडा टाकण्याची आमच्याकडे पद्धत आहे, त्यामुळे मी सुद्धा लाह्या आणि फुटाणे घरात सगळीकडे थोडे थोडे टाकून घेतले। त्यानंतर आता आम्हाला आमच्या एरियामधला एका मंदिरात जायचं होतं। आमच्याच एरियामध्ये छानसं मंदिर आहे शिवजीचं, त्यामुळे आई आणि मी दोघी मिळून पूजा करायला निघालो। तिथे गेल्यानंतर सगळ्यांनी मिळून छान पूजा केली, महादेवाला बेल वाहिला, आरती केली आणि मग सगळ्या जणी मिळून घरी निघालो। सकाळपासून पूजेची आणि स्वयंपाकाची एवढी सगळी धावपळ चालू होती, त्यामुळे घरी आल्यानंतर घरामध्ये बराच पसारा झालेला होता। मग म्हटलं आधी तर हा आवरूनच घेऊया। सगळा पसारा छान आवरून घेतला, ओटा स्वच्छ केला, भांडी घासून घेतली आणि घर सगळं नीटनेटके करून घेतलं। अशा प्रकारे सकाळपासून सुरू झालेली माझी नागपंचमी आणि श्रावण सोमवारची धावपळ शेवटी छानपैकी पूर्ण झाली। खरं सांगायचं तर सण म्हटलं की थोडीफार धावपळ ही होतेच, पण सगळं झाल्यानंतर मनाला एक वेगळंच समाधान मिळतं। तर असा होता माझा आजचा नागपंचमी आणि श्रावण सोमवाराचा दिवस। तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान व्हिडिओंसाठी माझ्यासोबत नक्की राहा। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।